मुंबईत पावसाचा आज रेड अलर्ट गंभीरतेने घ्या, अनावश्यक प्रवास टाळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. रायगड रत्नागिरीसह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट, तर नाशिक घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यालाही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. मराठवाडा खानदेशसह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. मुंबईतल्या चेंबूरच्या वामनवाडी रोडवरही झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वामनवाडी रोडवरील वाहतूक विस्कळीत. डायमंड गार्डनजवळ काही दिवसांपूर्वी स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. मुंब्र्यातील सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत कोसळली. बाजूच्या इमारतीमध्ये पार्क केलेल्या 3 गाड्यांचं नुकसान. घटनेमध्ये सुदैवानं कुणीही जखमी नाही. भिंत पडल्याचा सीसीटीव्ही समोर. दादरमधल्या शिवसेना भवन समोर झाड कोसळलं. मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ. सकाळीच छत्रपती शिवाजी पार्क परिसरातही झाड कोसळलं. आयआयटी मुंबईच्या मेन गेट समोर घरावर झाड कोसळलं. पवईतील हरिओम नगरातील घरावर झाड कोसळल्याची घटना. मुंबईच्या वडाळा भागामध्ये झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं 4 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. मुंबईत दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहनांचं नुकसान. मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनांचं सत्र सुरू. अंधेरीच्या स्टेशन परिसरात मुसळधार पावसानं दाडादाड. मुंबईला आज हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट. शक्यतो घराबाहेर पडू नका, बीएमसीचं नागरिकांना आवाहन. मुंबईतल्या दादरच्या स्वामीनारायण मंदिराजवळ झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहतूक बंद. अग्निशमन दलाकडून झाड बाजूला करण्याचं काम सुरू. मुंबईतल्या भांडूपमध्ये जमीन खचून पूर्ण एका बाजूचा भाग जमिनीमध्ये गुडूप झालाय. महापालिका यासाठी बिल्डरला कारणीभूत ठरवत आहे आणि बिल्डरनं महापालिकेला जबाबदार धरलंय. भांडूपच्या एलबीएस रोड परिसरात पावसाला सुरुवात. काल एलबीएस रोड परिसरात पावसामुळे जमीन खचली होती. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. बदलापूर पश्चिमेत गौरी हॉलजवळ नाल्याजवळचा रस्ता खचला. सिमेंटची सुरक्षा भिंत असूनही रस्ता खचला. लाखो रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह. नाल्याजवळचा रस्ता खचल्यानं पाण्याचा प्रवाह रहिवासी भागात येण्याची शक्यता. नवी मुंबईच्या नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठं झाड कोसळलं. रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. अंधेरी परिसरात जोरदार पाऊस. पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानं पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास. वसईच्या मिठागरांमध्ये अद्यापही पाण्याचा वेढा कायम. पावसानं उसंत घेतली असली तरी मात्र मिठागर परिसर जलमय. मिठागरमध्ये सुमारे 150 कुटुंबांचं वास्तव्य असल्याची माहिती. मागील 2 तासांपासून मुंबई गोवा महामार्ग नागोठणेजवळ ठप्प. अंबा नदीचं पाणी महामार्गावर आल्यानं वाहतूक ठप्प. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. मुंबईच्या घाटकोपर परिसरामधील विक्रांत सर्कलजवळ झाड कोसळलं. 4 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. नवी मुंबई जॉगिंग ट्रॅकवर 2 दिवसांपूर्वी झाड कोसळलं. मात्र अद्यापही उद्यान विभागानं पडलेलं झाड हटवलेलं नाही. सांतवाडा ते वाशी दरम्यान फुटपाथच्या मध्ये हे झाड कोसळलं होतं. मुंबईमध्ये काल 6 तासामध्ये 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद. अवघ्या 3 दिवसामध्ये जुलै महिन्यातील 60% पाऊस. मंगळवारपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता. ठाण्यामध्ये काल अवघ्या 12 तासामध्ये 180 मिलीमीटर पावसाची नोंद. गेल्या 7 दिवसामध्ये एकूण 944 मिलीमीटर पाऊस. शहरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ. नदीकाठावरील चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली. प्रशासनाकडून नागरिकांना नदी किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन. पालघरच्या जव्हार तालुक्यामधल्या दाभोसा धबधबा पर्यटकांनी गजबजला. शासनानं व्ह्यूइंग ब्रिज उभारल्यामुळे धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कालच्या मुसळधार पावसानंतर अंधेरीमधल्या वीरा देसाई परिसरामध्ये साचलेलं पाणी आज मोठ्या प्रमाणात ओसरलं. मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी हवामान विभागाकडून रेड अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नालासोपारा पूर्व स्टेशनजवळ अजूनही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं. पाऊस कमी झाला असला तरी स्टेशनकडे जाणारा मार्ग पाण्याखाली असल्यामुळे चाकरमान्यांकडून अडचणींचा सामना.
कल्याण डोंबिवलीमधील सखल भागातील पाणी ओसरलं, मात्र वीज पुरवठा अद्यापही खंडित. अडवली, ढोकळी परिसरामध्ये पाणी साचल्यानं रहिवाशांचे मोठे हाल. रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडच्या रोहा आणि नागोठणे शहरांना जोडणाऱ्या भिसे खिंडीमध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यानं दोन्हीकडील वाहतूक ठप्प. रोहा नागोठणे परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस. सावंतवाडी तालुक्यामधल्या चौकुळ गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका. गावातील 24हून अधिक घरं उद्ध्वस्त. जीवितहानी नाही, मात्र घरांचं मोठं नुकसान. रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांनाही मोठा फटका. एक्सप्रेसवेलगत फूड मॉलच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. संपूर्ण परिसराला तलावाचं सुरू. पुण्यातल्या जांभूळवाडीमध्ये पावसानं भिंत कोसळली. सोसायटीची सीमा भिंत कोसळून अनेक वाहनांचं नुकसान. पार्किंग शेडवर भिंत कोसळून वाहनांचं नुकसान. सुदैवानं घटनेमध्ये कुणीही जखमी नाही. गोंदियामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे कमरगावमध्ये गुरांचा गोठा कोसळला. जीवितहानी नाही, तर साक्री टोलामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ. एकीकडे राज्यात दमदार पाऊस, तर सोलापुरात पावसाची दडी. सोलापूर जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम. पावसानं दडी मारल्यामुळे नदी नाले तलाव कोरडे ठाक. सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ 6% पेरण्या झाल्यानं शेतकरी चिंतेत. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधल्या पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ. संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे परशुराम घाटामध्ये दाट धुकं पसरलं. घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन. जळगावातील ममुराबाद रस्त्यावरील सोना नगरामध्ये कारवर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान. घटनेवेळी सुदैवानं आसपास कुणीही जीवितहानी नाही. पुणे शहरातील बीएमसी महाविद्यालयामध्ये रस्त्यावर झाड पडल्याची घटना. सकाळच्या सुमारास अचानकपणे झाड कोसळल्याची घटना. नागपूर शहरामध्ये कालपासून पावसाची विश्रांती, मात्र ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात पाऊस. नागपूर शहरामध्ये सकाळपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण. हवामान विभागाचा पावसाचा अंदाज. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये रिमझिम पाऊस. खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किंचित वाढ. खडकवासला धरणामध्ये 15% पाणीसाठा शिल्लक. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून पावसाची हजेरी. पुणे जिल्ह्यामधल्या चास कमान धरणामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये 6% वाढ. गेल्या 4 दिवसांपासून भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ. पुणे जिल्ह्यामधल्या भीमाशंकर परिसरात जोरदार पावसाची हजेरी. भीमाशंकर दर्शनासाठी भाविक येत असल्यानं परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल. साताऱ्यामधल्या महाबळेश्वर जवळ एका वाहनावर झाड कोसळलं. गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे चालक सुखरूप. गाडीचं मोठं नुकसान. गावकऱ्यांच्या कामगिरीमुळे मोठी वाहतूक कोंडी टळली. रायगड जिल्ह्यामधल्या पाली परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. पालीतील पूल पाण्याखाली. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर. संपूर्ण जिल्ह्याला पावसाचा तडाखा. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून काही गावांचा संपर्कही तुटला. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यामध्ये धुक्याची चादर. राज्यामधील विविध भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची चिखलदऱ्यामध्ये गर्दी. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 16 दरवाजे 1 मीटरनं उघडले. हतनूर धरणातून 33,408 क्युसेकनं तापी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. धरण क्षेत्र आणि नदी काठावर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल करणारी घटना. शहरातील डांबरी रस्त्याच्या मधोमध जमिनीला तडे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातील नद्यांना पूर. जाणवली आणि गड नदीला पूर. सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे संगम नदीची पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. सिंधुदुर्गाच्या जाणवली परिसरात मुंबई गोवा महामार्गावर पावसाचं पाणी साचलं. पाण्याचा निचरा करण्यासाठी हायवे प्राधिकरणाकडून कोणतीही उपाययोजना नाही. वाहन चालकांची कसरत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. कणकवली वैभववाडी तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला. मालवण परिसरात काही ठिकाणी रस्त्यावर झाडं कोसळल्याच्या घटना. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासून काही ठिकाणी पावसाची हजेरी. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन.
अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी. S3 पार्क हॉटेल जवळचा रस्ता पाण्याखाली. साचलेल्या पाण्यातून वाहन काढताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. खेडची जगबुडी नदी इशारा पातळीवर. काजळी नदी ही दुधडीवरून वाहते. रत्नागिरीला 6 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोल्हापुरात रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला, मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 28 फुटांपर्यंत. नदीवरील 20 बंधारे पाण्याखाली. रायगडमधील नागोठणे पाली रोडवर वाकणजवळ पाणी साचल्यानं खोपोली पाली मार्गावरील वाहतूक खोळंबली. वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा 36% कमी पाऊस. जूनमध्ये अपेक्षित 174 मिलीमीटर पावसाच्या ऐवजी फक्त 53 मिलीमीटर पाऊस नोंदवला. तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी सुरू झाल्या असल्या तरी पावसाची कमतरता कायम. पावसाळ्यामधील आपत्ती व्यवस्थापनासाठी चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल. 3 अधिकारी, 23 जवान आणि 3 चालकांच्या पथकाकडून संभाव्य पूरप्रवण भागांची पाहणी. प्रशासनाकडून आपत्कालीन तयारी सुरू. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 16 दरवाजे 1 मीटरनं उघडले. हतनूर धरणातून 33,408 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रामध्ये सुरू. धरण क्षेत्र आणि नदीकाठावर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन.